बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सुरुवातीलाच मोठी बातमी आहे काँग्रेसला सगळ्यात मोठ्या धक्क्याची। प्रज्ञा सातव या भाजपमध्ये प्रवेश करणार अशी सूत्रांची माहिती समोर येते। प्रज्ञा सातव या उद्याच प्रवेश करणार अशी शक्यता वर्तवली जाते। भाजपकडनं काँग्रेसला हा सगळ्यात मोठा धक्का मानला जातोय। प्रज्ञा सातव या दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आहेत, जे अर्थातच गांधी घराण्याशी अतिशय जवळचे मानले जायचे। अधिक माहिती घेणार आहोत जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जुई, काय अधिक माहिती? जुई, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? आपण बघतोय प्रज्ञा सातव या भाजपमध्ये प्रवेश करणार अशी माहिती समोर येते। जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, अतिशय मोठा धक्का मानावा लागेल काँग्रेससाठी, कारण एकीकडे दिल्ली कनेक्शन आणि राजीव सातव यांची मोठी ओळख आणि त्यात अशा पद्धतीचा निर्णय, काय अधिक माहिती? अगदीच प्रज्ञा, आपण पाहतोय की ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा एक मोठा फटका मानला जातोय, कारण का दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती आपल्याला दिली आहे। खरं तर प्रज्ञा सातव यांना 2 वेळा संधी विधान परिषदेत काँग्रेस या पक्षाने दिली आहे। राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर हा विश्वास दाखवला। खरं तर राजीव सातव हे राहुल गांधी यांचे फार निकटवर्ती होते, त्यांचे अगदी प्रिय मित्र होते आणि त्यानंतर तोच विश्वास दाखवत प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर उमेदवारी देण्यात आली। 2दा त्यांना ती उमेदवारी देऊन विजयी देखील केलं होतं। मात्र आता प्रज्ञा सातव या भाजपमध्ये उद्या पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती देखील आपल्याला मिळते। खरं तर हिंगोलीचं एक मुख्य नाव म्हणजे प्रज्ञा सातव आहे, त्या काँग्रेसचा प्रमुख चेहरा आहेत हिंगोलीमध्ये। मात्र काही काळापूर्वी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे हिंगोली दौऱ्यावर होते। त्यांच्या दौऱ्यादरम्यान प्रज्ञा सातव यांनी हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली नव्हती। त्यांच्या दौऱ्याकडे प्रज्ञा सातव यांनी पाठ फिरवली होती। तेव्हाच खरं तर या चर्चांना उधाण आलं होतं की नेमका प्रज्ञा सातव नाराज आहे का काँग्रेस पक्षामध्ये, आणि आता उद्या त्यांच्या पक्षप्रवेशावरून हे जवळपास स्पष्ट होते की प्रज्ञा सातव आता काँग्रेसची साथ सोडत आहेत। नक्कीच तुर्तास धन्यवाद जुई या संपूर्ण माहितीसाठी।